खेळायला शिकवत आहे. मी आज महान बुद्धिबळ खेळाडूची गोष्ट सांगत आहे. तमिळनाडूमध्ये जन्मलेला एक छोटासा मुलगा, त्याचे वडील रेल्वे खात्यात नोकरीला होते. तसेच आई गृहिणी होती. पण आईला बुद्धिबळ खेळायची प्रचंड आवड. आईने ठरवलं की आपल्या बाळाला आपण बुद्धिबळ खेळायला शिकवायचं. पण त्याच्यातही एक समस्या होती. बाळ खेळकर आणि खोडकर, त्याला बसणं हे माहीतच नव्हतं. मग आईने आधी त्याला सोंगट्यांची ओळख करून दिली. हा हत्ती, हा घोडा, हा उंट, हा राजा, हा प्रधान, अशी ओळख करून दिली. मग काय, बाळ तर सोंगट्यांसोबतच खेळायला लागलं. सोंगट्या निर्जीव असूनही बाळ सोंगट्यांसोबत बोलायला लागलं. त्यांनाच आपल्या मित्रमैत्रिणी समजू लागलं. आता आईला कळालं की बाळाला सोंगट्यांची आवड लागलेली आहे. मग आईने त्याला चाली शिकवली. हा हत्ती, हा सरळ चालतो. हा घोडा अडीच घर वाकडा चालतो. हा उंट, हा तिरका चालतो. असेच मग काय, बाळ तर आईसोबतच खेळायला लागलं. सुरुवातीला बाळ हरत होतं. मग आईला म्हणायचं, जा बाबा आई, नाही खेळणार, तू मला सारखं हरवते. मग आई पुन्हा त्याला प्रोत्साहन द्यायची आणि म्हणायची काय की बाळा, की तू पुन्हा एकदा मला हरवशील. मग काय, बाळ हरत करत पूर्ण एक दिवशी खरंच आईला हरवलं की हे दुसरे तिसरे कोणी नसून जगज्जेता विश्वनाथन अनंत आहे. त्यांना लहानपणीच त्यांच्या खेळाचा वेग बघून त्यांना लाइटनिंग किड असे नाव दिले. 2007 साली त्यांना जगज्जेता पद मिळालं. ह्याचा अर्थ असा की त्यांना जगातला कोणताही बुद्धिबळ खेळाडू हरवू शकला नाही. भारतात सुद्धा त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देखील मिळाला व पद्मविभूषण पुरस्कार देखील त्यांना मिळाला. तर मुलांनो, कळलं ना की त्यांनी त्यांच्या आईला पहिलं गुरु मानून भारताचा गौरव वाढवला. तसेच तुम्ही त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आईचं ऐकून भारताचा गौरव अजून वाढवताल. आई हीच आपला पहिला गुरु असते. धन्यवाद.